नम्रता मुंडे पण आपल्या पॅनलमध्ये आपले सगळे झाडाची कटिंग नाही आपण करून तुम्ही आता पूर्वीचं जे पॅनल होतं त्याच्यामध्ये ओळखताच, म्हणजे भाजपचं नम्रताताई असतील, मडिगिरी सर असतील, आणि आत्ता नवीन शिवराज लांडगेंची लांडगेताई आणि आपले डॉक्टर साहेबांना तर सगळे ओळखतातच. आता हे जे नवीन जे पॅनल दिले याच्याविषयी काय सांगाल तुम्ही? छान आहे, एकदम उत्तम आणि सुसंस्कृत पॅनल आहे. आमच्या भागाचा विकास करतील असं पॅनल आहे. योगेश भाऊ आमच्या प्रत्येक हाकेला धावून येतात. आता सेक्टर 13 मध्ये जवळजवळ 5 वर्ष झालं आम्ही बघतोय. कंटिन्यू असतात तुमच्याबरोबर सुखदुःखात. आमचा तो शेजारचा लेबरचा प्रॉब्लेम होता तेव्हापासून जास्त आहे. हां, त्यांनी सॉल्व केला. हा, एकदम लेबर कॅम्प झालते इथं शेजारी. काय सांग, काय होतं योगेश भाऊ, तो लेबरचा काय प्रॉब्लेम होता? तो विषय असा होता, त्या ठिकाणी आपल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचं काम चालू आहे लांडेवाडीमध्ये. NCC कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट भेटलेले आहे. तर NCCचे जे लेबर आहेत ते म्हणजे उत्तर भारतीय, बिहार वगैरे त्या साईडचे लोक त्या ठिकाणी नवीन बिल्डिंगमध्ये वास्तव्याला आली होती. पण त्यांचा हावभाव, त्यांचे ते जे रोजचं वागणं, शिव्या देणं, गैरवर्तन त्या ठिकाणी होतं. समोरच्या सोसायटी असतील, आजूबाजूच्या ह्या सगळ्या सोसायटी असतील, या सगळ्यांना त्या गोष्टीचा त्रास होत होता आणि रोज रात्री त्या ठिकाणी भांडणं व्हायची. त्यामुळे ही लोक खूप वैतागली होती. मग यांनी मला त्या ठिकाणी बोलवल्यानंतर मी त्वरित आलो. त्या संबंधित मॅनेजरला, NCCच्या मॅनेजरला फोन केला. त्या मॅनेजरला मी सांगितलं मला 4 दिवसात ही बिल्डिंग खाली करून पाहिजे, अन्यथा मग आम्ही आमच्या पद्धतीनं त्या लोकांना बाहेर काढू. त्यांनी 3ऱ्याच दिवशी ते लेबर सगळे दुसरीकडे शिफ्ट केले आणि या लोकांची जी समस्या होती ते सॉल्व्ह म्हणजे 3 दिवसात सॉल्व्ह करून. मी 4 दिवसाचा टाइम दिला, त्यांनी 3 दिवसातच केलं. बाकीचे रस्त्याचे प्रॉब्लेम असतील, लाईटचे पोलचे प्रॉब्लेम असतील, प्रत्येक वेळेस योगेश भाऊ धावून येतात. फोन केला का धावून फोन येतात? केलं की येतात. आमच्या गणपती मंदिराचा महाप्रसाद असू द्या, कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, येतात बोलावले. नाव का तुमचं? अरविंद खेडेकर. कॉर्पोरेशनची निवडणूक आहे 15 तारखेला मतदान आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी कृपया आमच्या सगळ्या पॅनलला चिन्हावरती. प्रभाग क्रमांक 8मधून एक इच्छुक उमेदवार डॉक्टर कांबळे सर आहेत. काय सांगाल तुम्ही, त्यांना किती वर्षापासून ओळखता, त्यांच्याविषयी काय सांगाल? डॉक्टरांना मी गेले 8 वर्षापासून ओळखतोय. डॉक्टरांचं जे काम आहे ऑर्थोपेडिकमध्ये, डॉक्टर ह्या एवढ्या पिंपरी चिंचवड भागामध्ये ते खूप नावाजलेले डॉक्टर आहेत आणि आज ते राजकारणामध्ये प्रवेश करताय आणि राजकारणामध्ये असा सुशिक्षित आणि डॉक्टर पेशा असलेला व्यक्ती आहेत ते. आणि त्यामुळे काय होतील की सेक्टर 13 किंवा इंद्रायणनगर ह्या भागातल्या ज्या काही समस्या आहेत त्या डॉक्टरांना सगळ्या समजू शकतात. आपण आपले प्रश्न त्यांच्यापाशी मांडू शकतो. एक शिकलेला व एकदम सुशिक्षित उमेदवार दिलाय दादांनी इंद्रायणनगर सेक्टर प्रभाग क्रमांक 8मधनं. आणि आम्ही याच्यासाठी महेश दादांचे खूप खूप आभार मानतो की असा एक सुशिक्षित उमेदवार आम्हाला प्रभाग क्रमांक 8मधनं दिलाय. आम्ही महेश दादांचे खूप खूप आभार मानतो. NCCचा पॅनल आहे, 4 जणांना मतदान करायचं आपल्याला. तुमचं सहकार्य आशीर्वाद असेल. उमेश सरकुले हे आपलं साईनाथ हॉस्पिटल हायवेचं. डॉक्टर उभे आहेत हे खास वाटते मला गोष्ट. कारण राजकारणात शक्यतो डॉक्टर उतरत नाहीत शक्यतो. ते उतरल्यामुळे बरं वाटलं. हां, बरं वाटलं. ठीक आहे. नाव काय तुमचं? उमा दुधाळे. तुम्ही यांना तर ओळखताच, नम्रताताईंना? नाही, मी नावाने ओळखते, प्रत्यक्ष आजच पाहिलं. थँक्यू. मध्ये तुमच्या फुलं आहेत, ती फुलं पण तुळशीजवळ ठेवायची आहे आणि दिवा पेटून घ्यायचा आहे. आपण आता तुळशीची आरती करणार आहोत. हळद कुंकू लावून घ्या, फुलं वाहा तुळशीला आणि दिवा लावा. आता आपण आरती करूया. दीप ज्योती परम ब्रह्म
लहान मुलांना दिवा नाही लावतायत तर मोठ्यांनी मदत करायची आहे. तुळशीची आरती करायची आहे. तुमच्याजवळ जे ताट आहे, प्लेट आहे, त्याच्याने तुळशीची आरती करा. आरती श्री तुलसी माई सुर नर मुनि जन महिमा गाए सब मिल कर जयकार लगाए तुलसी जल जो चढ़ाते आरोग्य आनंद में बस जाते भक्ति आनंद पाते पाच प्रदक्षिणा करायचं. बसून घ्यायचं शांतपणे खाली. कांबळे सर यांचा सत्कार करूयात. योगेश लोंढे. हाँ 4 लोगों का पॅनल रहेगा. 4 वोट करणार. हा आता 2 आहेत, अजून 2 येतील भेटायला. 4 पॅनल 4 मग करायचे. ओके ओके. आणि आता ऑलरेडी नम्रताताई लोंढेची तर सगळे तुम्हाला माहिती आहे. आता डॉक्टर आता नवीन उमेदवार आहेत. आता तुमचे काय सांगाल प्रभाग क्रमांक 8 मधून तुमच्या एरियामधून तुमच्याच फील्डमधले एक डॉक्टर इच्छुक उमेदवार आहे, काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम इतका आनंद होतोय की मेडिकल सेक्टरमधलं इतकं मोठं नाव आज ज्यांच्याकडे सगळे बघतो आम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व आणि मेडिकल फील्डमध्ये त्यांचं नाव एवढं छान आहे की ते आज या प्रभागामधून प्रतिनिधित्व करण्यासाठी उभे आहेत. खरंच ही काळाची गरज आहे की एज्युकेटेड आणि मेडिकल फील्डमधले आणि ज्यांनी फील्ड 40-30 वर्ष पाहिले असे लोक समाजकारणामध्ये पण येतात. आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत सरांबरोबर. आणि मी भोसरीचे विद्यमान आमदार महेशदादा लांडगे यांचा खरंच आभारी आहे की त्यांनी एवढं एबल कॅन्डिडेट्स आणि मेडिकल क्षेत्रात नाव असलेले समाजकारणात ॲक्टिव्ह असलेले लोक आमच्या प्रभागामधून एक आमच्यासाठी पर्याय म्हणून दिलेला आहे. आणि मी खूप खूप आनंदी आहे की ते आमच्या सेक्टरमधले पण आहेत. त्याचबरोबर त्यांचा एक फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी ते आता अंगावर घेऊ इच्छित आहेत समाजकारणामध्ये. थँक्यू. I'm really glad that a person of his caliber, Dr. Suhas Kamble sir, is contesting election from our ward, Prabhag 8, and I'm really hoping that he'll bring a lot of positivity and a lot of good positive change to the existing political system in the ward or in the PCMC, and I'm sure every literate and educated voter will definitely vote for him. Thank you. Thank you, sir.